सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या बालमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. मी शिवण्या सिद्धाराम स्वामी, जिल्हा परिषद शाळा मंद्रुप मुली, इयत्ता 4थीत शिकत आहे. अक्षरानक्षर शिकून तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितले. अक्षरानक्षर शिकून तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितले की अपमान सहन करूनही जीवनात शिक्षणाचा मार्ग दाखविले. अपमान सहन करूनही जीवनात शिक्षणाचा मार्ग दाखविले. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? ओळखलात का मला? मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ का अविद्येने केले, असे सांगणारे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांची मी पत्नी सौ सावित्री ज्योतिराव फुले बोलते. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो का एक साधा साधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. गाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं, घरातील माणसं, स्त्री, पुरुष, उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच गुण ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना एक परन नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated women first, because if women educated, the whole house educated. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. So bad मिस्टर फुले. झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, विलांटी, आकार, उकार हाच माझा ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपाटासारखा जगला तर काम तमाम होईल. शेळपाटासारखा जगला तर काम तमाम होईल. जर वाघासारखा जगला तर नाम होईल. जर वाघासारखा जगला तर नाम होईल. आज मला तुमच्याशी बोलावेसे वाटत आहे. तुम्ही माझ्या लेकी आहात ना. तुम्हाला पाहून खूप आनंद होत आहे. आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहात. तुमचे हे यश पाहून मन आनंदून जाते. तुमची गुणवत्ता यादी पाहिली की तुमचे हे यश पाहून डोळे दिपून जातात. पण मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, किती कर्तृत्व गाजवा जे कमीच पडते. किती कर्तृत्व गाजवा जे कमीच पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. म्हणून सांगते, ज्या माता पित्याने आपल्याला जन्म दिलं, वाढवलं, घडवलं, शिकवलं, त्यांचा आधार बना. मोठ्यांचा मान सन्मान राखा. मुलींनो, स्वतःचे रक्षण करण्यासाठी तयार राहा. कारण या स्पर्धेच्या व मोबाईलच्या जगात आपण हरवलो आहोत. या मोबाईलमुळे आपला सुसंवाद हरवला आहे. आपल्या घरचे सिनेमा थिएटर कधी झाले हे आपल्याला समजलंच नाही. आपल्या बाळाला आईपेक्षा मोबाईल जवळचा वाटत आहे. याचा विचार आपण करायला हवा. मुलींनो, या इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडा. मोबाईलचा वापर
ज्ञान मिळवण्यासाठी करा. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या चिमुकलीला आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्याचे क्रांतीज्योती सावित्रीमाईचा मान दिल्याबद्दल माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब व इतर मान्यवरांची खूप खूप ऋणी आहे. जाता जाता मी शेवटी एवढंच सांगू इच्छिते, सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून मोठे आहो. सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून मोठे आहो. ज्ञानाच्या विशाल नवी उंच गगन भरारी घेऊ. ज्ञानाच्या विशाल नवी उंच गगन भरारी घेऊ.